हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक पदाची जी जाहिरात आलेली आहे, तर त्या संदर्भात लिपिक पदाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. तसंच लिपिक पदाचा जो एक्झाम पॅटर्न आहे तोही पाहणार आहोत. ही परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होणार आहे ती सुद्धा माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आणि व्यवस्थितमध्ये मी तुम्हाला देणार आहे. अभ्यासक्रमसुद्धा डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय होतं, व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीत आणि मग व्हिडिओमध्ये माहिती दिलेली असते तरीसुद्धा कमेंट करून तीच माहिती त्याच्यावरच आधारित तुम्ही प्रश्न विचारलेले असतात. असं न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. शनिवारपर्यंत याची फी 200+ GST आहे. रविवारपासून 300+ GST फी होणार आहे. आणि न्यायालय भरतीचा जो रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध केलेला आहे. तर हा तो हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. याची फी 500+ GST आहे, पण हा क्लर्क पदासाठी आहे, शिपाईसाठी नाही. हे पण लक्षात असू द्या, फक्त क्लर्क या पदासाठी आहे. तर या ठिकाणी पहा, गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन म्हणून आपल्याला जाहिरातीमध्येच त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि काय माहिती दिली, तर परीक्षा किती टप्प्यात होणार आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो. तर सुरुवातीला 90 प्रश्नांची लेखी परीक्षा होणार आहे. प्रश्न 90 असणार आहेत आणि गुणसुद्धा 90च असणार आहेत. आणि पासिंग मार्क्स 45 आहेत. याचा अर्थ 45 आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले विद्यार्थी पुढच्या टेस्टला पात्र होतात असं नाही आहे. तर जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे लागतात. 90 प्रश्न 90 मार्क्स. त्याच्या पुढे जे आहे ना, जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवतील अशा विद्यार्थ्यांना टायपिंग टेस्टसाठी पात्र केलं जाईल. आणि टायपिंग टेस्ट आहेत फक्त 20 मार्क्स. पण याच्यामध्ये तुम्हाला इथं दिले पहा, टायपिंग पॅसेज कंटेन्स 400 वर्ड्स, म्हणजे याच्यामध्ये 400 शब्द पॅसेजमध्ये असतात. आणि हे इंग्लिशचाच पॅसेज आहे, मराठीचा पॅसेज नाही. इफ द कॅन्डिडेट फेल्स द टायपिंग टेस्ट ही सी विल बी नॉट बी कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. जर टायपिंग टेस्ट फेल झाला तर क्लर्कच्या पदासाठी त्याला कन्सिडर केलं जाणार नाही. आणि 10 मिनिटांमध्ये हे 400 शब्दांचा पॅसेज टाईप करायचा आहे. आणि मग त्यानंतर जे विद्यार्थी याच्यात क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी व्हायवा असणार आहे, म्हणजे तोंडी परीक्षा आपण म्हणूयात, इंटरव्ह्यू तो आहे. इथं त्यांनी त्याला 40 गुण दिलेले आहेत व्हायवासाठी. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला लेखी परीक्षा, नंतर टायपिंग आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. आता आपण लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो अभ्यासक्रम पाहूयात पहा. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत असताना या ठिकाणी आपल्याला कोणकोणते विषय आहेत ते आधी सांगतो. कोणत्या विषयाला किती गुण आहेत ती माहिती देतो आणि नंतर डिटेल्समध्ये सिलेबस पाहूयात. तर मराठी व्याकरणाला 10 प्रश्न आणि 10 गुण. इंग्लिश ग्रामरला 20 प्रश्न आणि 20 गुण. जनरल नॉलेज फक्त 10 प्रश्न आणि 10 गुण. आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्लर्क या पदासाठी जी केला एवढं महत्त्व नाही आहे, पण शिपाई पदासाठी जी के खूप महत्त्वाचं आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या. जनरल इंटेलिजन्स म्हणजे याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीला 20 प्रश्न 20 गुण. अरिथमेटिक म्हणजे अंकगणितला 20 प्रश्न 20 गुण. आणि कॉम्प्युटरवर 10 प्रश्न 10 गुण. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे, मराठीला 10 प्रश्न, इंग्लिश ग्रामरचे 10 प्रश्न, जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, जनरल इंटेलिजन्सचे 20 प्रश्न, ॲरिथमेटिकचे 20 प्रश्न आणि कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आणि गुण तेवढेच आहेत. तर हे तुमचे विषय आहेत. आता आपण काय करूयात, डिटेल्समध्ये याची जी माहिती दिलेली आहे ना, ती माहिती पाहूयात. तर मराठी व्याकरणामध्ये पहा, मराठी व्याकरणामध्ये ग्रामर विचारलं जाणार आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स. आता एवढं जरी दिलेलं असलं ना, तरी आत्तापर्यंतचे जे पेपर आपले झालेले पाहिले, म्हणजे आपलं जे न्यायालय भरती यू बुक आहे त्याच्यामध्ये मी 2019, 2020, 2023, 2024 आणि 2025चे पेपर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाच्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आणि त्याचा आपण रोजच्या रोज प्रॅक्टिस सरावसुद्धा सुरू करणार आहोत. तर याच्यावर 10 प्रश्न आणि 10 गुण. इंग्लिश ग्रामरचा सिलेबस त्यांनी एवढाच दिलेला आहे, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स. पण तरीसुद्धा इंग्लिश ग्रामरचे सगळे टॉपिक तुम्हाला करावे लागतात. याच्यावर 20 प्रश्न 20 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाणार आहेत. वर्क ऑफ
एमिनंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड, म्हणजे हे पण चालू घडामोडीशी संबंधित आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोटांनी केलेलं जे महत्त्वाचं काम आहे ते. अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इतिहास भूगोल याच्यावर प्रश्न आहेत. आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त प्रश्न आहेत. तर जी केवर जास्त हे वेळ देऊ नका, कारण जी के खूप फास्ट असतो आणि त्याच्यावर फक्त 10च प्रश्न आहेत आणि 10 मार्क्स. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड एक्सेट्रा, एवढ्या 2 लाईन जरी दिलेल्या असल्यानं तरी बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे टॉपिक म्हणजे संख्यामाला, अक्षरमाला, लयबद्ध अक्षरमाला, नातेसंबंध, दिशाज्ञान चाचणी, सांकेतिक भाषा, त्याच्यानंतर तुमचं इतर आहे आता रांगेतील क्रम आहे. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे टॉपिक आहेत ना, त्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. 20 प्रश्न 20 गुण. अरिथमेटिक म्हणजे गणितामध्ये पहा ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं दिले. ॲव्हरेज म्हणजे सरासरी, पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे आपलं दशांश अपूर्णांक. एवढे जरी टॉपिक दिलेले असले ना, तरी गणिताच्या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. इव्हन भूमितीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. झालेले पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. या गणितावर 20 प्रश्न आणि 20 मार्क्स आहेत. कॉम्प्युटरवर पहा, कॉम्प्युटरशी रिलेटेड जनरल क्वेश्चन्स. कॉम्प्युटरवर फार डीपमध्ये प्रश्न नसतात. त्याचा पण एक ठराविक पॅटर्न आहे. त्याच्यावर 10 प्रश्न आणि 10 गुण आहेत. तर अशा पद्धतीनं हा सिलॅबस आहे पहा मित्रांनो. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 + GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि आता कॉम्प्युटरचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, अजून अपलोड नाही झाला. आज म्हणजे 10 डिसेंबरला बोलतो मी. उद्यापासून अपलोड व्हायला सुरुवात होईल. बाकीच्या विषयांची व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. अजून भरपूर व्हिडिओ अपलोड होणार आहेत. म्हणजे संपूर्ण सिलॅबस याच्यामधनं तुमचा कव्हर होईल अशा पद्धतीनं हा कोर्स डिफाईन केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.